हाय फ्रेंड्स, तर आज आपण करूयात उकडीचे मोदक. एकदम मऊसूत असे सोपी रेसिपी आहे. व्हिडिओला लाईक करा. तर त्यासाठी ना आपण 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि त्यात पाऊण वाटी गूळ टाकलेलं आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी त्यात ड्रायफ्रूट्स, खसखस आणि वेलची पूड टाकलेले आहे. सारण आपलं छान असं परतून झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता पिठाला उकड करायची, त्यासाठी 1 वाटी पिठाला पाऊण वाटी पाणी असं घेतलेलं आहे. छान पाणी उकळलं का त्यात पीठ टाकायचं आहे. लाटणीने मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. आता आपण साच्यातले मोदक करतो आहे, त्यासाठी साच्याला पूर्ण चारी साईडनी तेल लावायचं आहे आणि मधोमध पिठाचा गोळा करून हाताने पातळ अशी पारी करून घ्यायची आणि मधोमध सारण भरायचं आहे. वरून पुन्हा एकदा पॅक करायचं आहे मोदक आणि साच्यातून काढून घ्यायचं आहे. आपले साच्यातले अजून काही मोदक रेडी झालेले आहेत. आता केळीच्या किंवा हळदीच्या पानावर आपण हे शिजवून घेऊयात. तर वाफेवर 15 ते 20 मिनटं आपण हे शिजवून घेतो आहे. आता मी काही पातोड्या देखील केलेल्या आहेत. आता उकडीचे मोदक आपण 15 ते 20 मिनटासाठी शिजायला ठेवतो आहे. बघू शकता आपले उकडीचे मोदक मस्त असे गरमागरम रेडी आहेत. वरून तूप टाकून गरमागरम सर्व करा. उकडीचे मोदक आवडले असतील तर लाईक